नमस्कार. सह्याद्री धुळा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गारगोटी शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निधी केव्हा मिळणार याची चर्चा जोरदार शहरामध्ये सुरू झालेली आहे. खासदारकी होऊन जवळजवळ 1.5 वर्ष डुबले. त्यानंतर आमदारकी झाली. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका देखील झाल्या. पण खासदारकीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारगोडी शहरातील पहिल्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ज्यावेळी नानापीठ व्यासपीठ येथे काँग्रेसची जाहीर सभा झाली, यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीला उभा राहिलेले होते. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी देखील या जाहीर सभेमध्ये खासदारकीचा पहिला निधी गारगोटी शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देणार असं जाहीर केलं होतं. पण खासदारकी होऊन जवळजवळ 1.5 वर्ष लुटून गेली. त्यानंतर विधानसभा झाली. त्यानंतर आता झेडपीच्या निवडणुका झाल्या. आता या पहिल्या निधीसाठी गारगोटीकरांना पुन्हा गारगोटी ग्रामपंचायतची निवडणूक केव्हा लागेल याची वाट पाहावी लागेल का, हाच प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. याचं कारण आहे की गारगोडी ग्रामपंचायतमध्ये सर्वपक्षीय बैठक लावण्यात आली होती. या बैठकीमध्ये जुने एस.टी. स्टँड परिसरातील 39 गुंठेची पडी जी जागा आहे, या जागेमध्ये पत्र्याच्या खोक्यांचं अतिशय घाणेरड प्रमाणात अतिक्रमण आहे. या जागेसाठी सर्वपक्षीय बैठकीत ठराव देखील करण्यात आलेला होता की या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बांधावं, यासाठी ठराव देखील करण्यात आला होता. पण अद्यापही 1.5 वर्ष उलटून गेली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी खासदार शाहू महाराजांचा पहिला निधी भेटला नाही, याची सर्वत्र चर्चा गारगोटीसह भुदर तालुक्यात होत आहे व शिवप्रेमींमध्ये याची नाराजी पसरलेली आहे.